आवाज महाराष्ट्राचा। मागील काही महिन्यांपूर्वी कुदळवाडी परिसरात गोडाऊनला मोठी आग लागली होती। त्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले होते। आमदार महेश लांडगे यांनी आपल्या लक्षवेधीमध्ये अनधिकृत बांधकामे तसेच बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली होती। त्यात महानगरपालिकेने काही अनधिकृत बांधकाम पाडले देखील होते आणि राहिलेल्या सुमारे 4 ते 5 हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या। चिखली कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत। या भागात वारंवार आगीच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता। या संदर्भात ठोस कारवाई करण्याबाबत येथील हाऊसिंग सोसायटी धारक रहिवाशांनी महापालिका पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत। त्याची दखल घेत महापालिकेने चिखली कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदाम तसेच हॉटेल, बेकरी, पत्राशेड, वर्कशॉप अशा अनधिकृत असलेल्या 5000 अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा दिल्या होत्या। तसेच 15 दिवसात अनधिकृत पत्राशेड बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाकडून ते पाडण्यात येईल असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे। बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने गुरुवारी सुरुवात केली। त्या स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ कारवाई थांबवण्यात आली होती। चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जे आहेत त्या बांधकामावरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांनी त्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करावी असे आदेश दिले होते आणि त्यानंतर जे आहे ते चिखली कुदळवाडी परिसरामध्ये काही अनधिकृत बांधकामावरती हातोडा देखील चालवला गेला। मात्र 4 ते 5 हजार अनधिकृत बांधकामावरती नोटिसा दिल्या गेल्या होत्या। त्याच धर्तीवरती आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने आज कारवाई करण्याचं ठरवलं। त्यातच कारवाई करत असताना तेथील व्यावसायिक आहे ते रस्त्यावरती उतरले, त्यांनी रस्ता रोको केला, आमच्या बांधकामावरती कारवाई करू नये असा पवित्रा घेतला आणि त्यानंतर काही काळ चिखली कुदळवाडी परिसरांमध्ये तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।